वाटलं नव्हतं यावेळेची दिवाळी एवढी डेंजरस होईल म्हणून. सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा. जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होता सगळ्यात मोठा सण म्हणजे की दिवाळी. तर आज सकाळी सगळ्यात पहिले मी उठून गाडी धुतली. चला म्हटलं आता मस्तपैकी रात्री फटाके फोडू, पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. आणि मग अचानक बाहेर येऊन बघितलं तर एवढा पाऊस चालू झाला की विचारू नका. म्हणलं यावेळेची दिवाळी गेली म्हटलं आता पाण्यात. बाहेर तर पाऊस चालू आहे तसं पण काही नव्हतं करता येणार. चला म्हटलं मग घरात बसून चहा तरी घेऊ, कारण की आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हतं. कारण की या पावसाने दिवाळीच्या वेळेस पडून सगळा मूड खराब केला. 3 hours later. आणि मग नंतर रात्री तयार होऊन मी निघालो सगळ्या मंदिरामध्ये दिवे लावायला. तर सगळ्यात पहिले मी आलो हनुमानच्या मंदिरामध्ये, कारण की चला म्हटलं दिवे लावायची सुरुवात इथूनच करू. आणि इथं आल्यावर बघितलं तर खूप जण तर पहिलेच दिवे लावून गेलेले होते आणि त्याच्यामुळे मंदिरामध्ये खूप छान वाटत होतं. आणि मग नंतर आम्ही आलो देवीचं दर्शन करायला. देवीचं दर्शन केल्यानंतर मग आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि जेव्हा मी महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो तर एवढं भारी वाटत होतं की विचारू नका. म्हणजे चारी साईडनी पूर्ण दिवे लावलेले होते. आणि मग नंतर आम्ही केली घरची पूजा. घरची पूजा झाल्यानंतर मग मी भेटलो आपल्या सगळ्या मित्रांना. आणि मग नंतर आम्ही सगळ्या मित्रांनी फटाके फोडायला सुरुवात केली. आणि फटाके पण आम्ही असे फोडत होतो जस की आयुष्यभरापासून फटाके फोडलेलेच नाही. कारण की जो सुतळी बॉम्ब मी लावायचो डायरेक्ट हातानेच दूर फेकायचो आणि फेकता फेकता लगेच हातातच फुटलं. एक टाइमला ते फटाके पण आमच्या सोबत मजाक करत होते. चला म्हटलं आता मोठे फटाके बरेच फोडले, झाड तरी लो. पण जेव्हा मी ते झाड लावायला गेलो तर डायरेक्ट तोंडावरच फुटलं माझ्या. एक टाइमला असं वाटलं की काय कमालचे फटाके म्हटलं. तसं जर म्हटलं तर यावेळेची दिवाळी मित्रांसोबत खूप जास्त एन्जॉय केली. तर माझ्या सगळ्या भावांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला भावांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी लवकरात लवकर फॉलो करून घ्या.